महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा आता जरांगेंच्या उपोषणाकडे लागलंय। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज आता 5वा दिवस आहे, त्यामुळे जरांगेंच्या उपोषणावर काही तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे यांच्यासह इतर 95 उपोषणकर्ते आहेत ज्यांची प्रकृती आता खालावली आहे। हे सामूहिक उपोषण आहे। काल रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेतली होती। सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केला। दरम्यान जरांगेंची प्रकृती ही खालावली आहे, त्यामुळे धस यांच्याशी चर्चा त्यांना करता आली नाही। त्यामुळे आज आमदार सुरेश धस पुन्हा जरांगे यांच्याकडे चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे। तेव्हा या उपोषणावर आज काहीतरी तोडगा काढला जातो आहे का याकडे सर्वांचं लक्ष असेल, मराठा बांधवांचं लक्ष असेल। आणि उपोषणामध्ये सहभागी झालेले देशमुख कुटुंब आज पुन्हा त्यांच्या मसाजोग या गावी परतणार आहे। ते देखील या उपोषणामध्ये सहभागी झाले होते। काल धनंजय देशमुख यांनी उपोषणामध्ये सहभाग घेतला होता आणि आता ते पुन्हा मसाजोगला जातात। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया विशालकडे। विशाल, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, सामूहिक उपोषण आहे। इतरही अनेक मराठा बांधव उपोषणाला बसले, त्यांची प्रकृती खालावली, काही तोडगा निघण्याच्या दृष्टिक्षेपात आहे का? निश्चितपणे त्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। मात्र तुर्तास आज सकाळी मनोज जरांगेंची प्रकृती अजून जास्त खालावली होती। त्यांनी त्यामुळे उपचार घेतले आहेत। त्यांना आता सलाईन लावण्यात आलेलं आहे, त्यांना थोडंसं पाणीसुद्धा पाजण्यात आलं आहे। तर इतर 95 मराठा आंदोलक जे त्यांच्यासोबत उपोषण करत आहेत त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू झाले। कालपर्यंत जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता, मात्र आज सकाळी त्यांनी उपचार घेतलेले आहे। दुसरं म्हणजे सुरेश धस काल रात्री जरांगे यांना भेटायला अंतरवाली सराटीला गेले होते। सरकारकडनं काही पत्र ते घेऊन गेल्याची आपल्याला प्राथमिक माहिती आहे। त्यांनी जरांगे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे अस्वस्थ होते, त्यामुळे जरांगे बोलू शकले नाही। पण आज पुन्हा सुरेश धस मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि सरकारकडनं त्यांना काही विनंती करण्यात येणार आहे। त्या दृष्टीनं ही आजची भेट महत्त्वाची ठरणार आहे। खरं तर आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। गेली 4 दिवस सरकारकडनं कुठलीही चर्चा जरांगेसोबत करण्यात आली नाही। प्रशासकीय अधिकारी सोडता कुठलाही नेता सत्ताधारी पक्षाचा जरांगे यांच्याकडे गेले नाही। आता सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत आणि जरांगे आणि सुरेश धस यांची जवळीक संतोष देशमुख यांच्या हत्येनिमित्त जे मोर्चे निघतात तिथं वाढली आहे। त्यामुळे सुरेश धस यांच्या माध्यमातून आता राज्य सरकार जरांगे यांनी उपोषण सोडावे असे प्रयत्न करतील असं आपल्याला दिसते आणि त्याच दृष्टीनं आज सुरेश धस पुन्हा एकदा जरांगेंना भेटणार आहे। अनुपमा, निश्चित या सर्व घडामोडींवर विशाल लक्ष ठेवून रहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घे जाऊ।